तुला माहिती आहे तुझ्या खोड्यातून ना मी घरी एकटी हसत असते. अगे राधे चिडतेस कशाला? तूच म्हणालीस ना बासरी नको वाजवूस म्हणून मी आपला कर्कश आवाज काढला. आणि राधे तुलाही माहित आहे त्या बासरीच्या निर्णया प्रत्येक स्वरावर राधा हेच नाव लिखित आहे आणि तूच म्हणते बासरी नको वाजवू. पण काना आजही तो दिवस आठवला की साऱ्या ढोकूची चिंता म्हणजे लागते. कोणता दिवस राधे? तोच पुनवेचा दिवस. आम्ही साऱ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जाण्यासाठी फार उत्सुकतेने तयारी करत होतो.
वा वा राधे, आज किती सुंदर दिसते. हो माहित आहे या काना, पण काना तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही या. का ग राधे, आज सकाळपासून पाहतोय गोकुळात गवळणींची काहीतरी गडबड चालू आहे. राधे, कसली तयारी चालू आहे ग? काना तोच मथुरेचा राजा कंस, ज्याने मथुरेत भला मोठा दयादुधाचा व्यापार भरवलाय. असं होय. आणि तिथे आम्ही साऱ्या गवळीत जाऊन त्याची विक्री करणार आहोत. आणि असं केल्याने आम्हा सर्वांनाच त्याचा नफा होईल. चल येते मी. थांब ना ग राधे. काना तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही. चल येते मी. ठीक आहे राधे, ये. असं होय, म्हणजे कंस मामा आता एक नवीन कट कारस्थान रचतोय. तर परंतु त्याचा आम्ही कट कदापि पूर्ण होऊ देणार नाही. परंतु त्यासाठी मला गवळणी अडवायला हवं. ही कामगिरी मी न करता माझ्या सवंगडाने देऊन पाहतो. आशीर्वाद सुदामा. सुदामा, अगदी योग्य वेळेवर आलास बघ. होय सुदामा, तुझ्यावर एक कामगिरी संपवायची आहे. माझ्यावर आणि कामगिरी? होय सुदामा. सुदामा, तू काय ऐकलंस का? नाही देवा. अरे सुदामा, उद्या पहाटे कंस मामा मथुरेचा बाजार भरवणार आहे. आणि त्या बाजारात आपल्या गोकुळातील गवळणी हा दहीदूध विक्रीसाठी जाणार आहेत. मग देवा? परंतु सुदामा, मला असं वाटतं आपल्या गोकुळातील दहीदूध हे मथुरेत विक्री न होता आपल्याच गोकुळात झाले तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. नक्कीच देवा. परंतु त्यासाठी सुदामा आपल्याला गवळणी आणवायला हवं. गवळणी? हो देवा, ही कामगिरी मी आपल्या आशीर्वादाने पार पाडली. ठीक आहे, येतोच मी. आता देवांचं काम म्हणजे करायला तर पाहिजेच. आता गवळणी असता 16 सहस्त्र 360 गावकीन माझी वाट. मी इथे एकटा नाही रे बाबा. आता देवांचं काम म्हणजे कसं करायचं? देवांचं काम हा आठवलं. माझ्या संधीचे सवंगडी पेंद्या आणि बोबड्या यांनाच हा काम पाहतो. बघतो आले तर ते आले तर हे काम झालंच समजायचं. अरे म्हटलं पेंद्या रे, जवळ आहे वाटतं. अरे म्हटलं बोबड्या रे. एवढा लांब? अरे लवकर इकडे या, लवकर या. अरे उशीर नाही, लय महत्वाचं काम आहे. अरे अतिशय महत्वाचं आहे. हा लवकर या. आता यांची गंमतच करतो. हे येतील या झाडाच्या मागे उभा राहून यांची गंमतच करतो. कारे सुदाम्या कामारी तो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या कामारी तो येतो जरा तू थांब. अरे हे सुदाम्या जरा येते थोडासा. अरे हे सुदाम्या जरा येते थोडासा. सुदाम्या कामारी तो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या कामारी तो येतो जरा तू थांब. अरे हे सुदाम्या येते थोडासा. अरे सुदाम्या
किती नयनरम्य आहे हो की नाही ग सरांनो? काय म्हणजे तुम्ही ऐकलं नाही? हो मी ऐकलं वेलीवर झाडं झाडावर पहाड आणि नळ्याबरोबर पक्षी. अगं हे जेवणता अगं म्हणतेस तरी काय? वेलीवर झाडं आणि झाडावर पाठ आणि नळ्याबरोबर पक्षी. अगं राजे तिचं म्हणजे असं झालं चीक नाही झाली आणि फटक्यात पाय. किती आपलं काय ते अगं एक तरी म्हण पूर्ण कर. अगं मी म्हणाले हा देखावा किती सुंदर दिसतोय. अगं पण सयांनो मला तर इथपर्यंतच वाट माहित आहे का ग? तुम्हाला कुणाला वाट माहित आहे का? मला तर नाही माहिती. अगं आता म्हणजे असं झालं हिला मी नाही ठाऊक आणि मला नाही ठाऊक. हिला मी नाही ठाऊक आणि मला नाही ठाऊक. आता जाऊ की नाही जाऊ? अगं राधे आपण त्याच्या म्हातारीला बोलवलं. तुला बोललो होते ते येणार नाही म्हणून मावशी. झालं की नाही मला जरा तुझ्या? अरे अगं मग आता याची काम करू माहिती आहे. तुला माहिती आहे का गं? नाही ग. अगं थांबा सयांनो. कसला तरी आवाज येतोय. तो बोला दे काहीतरी छुन तो वाटतंय. अरे देवा अरे देवता अशी पुढे काय झालं? अगं तुला चुमचुम असा आवाज येतोय. अगं ये सयांनो अगं तुम्हाला पण छुम असा आवाज येतोय. अरे देवा अरे वाचव. अगं ती वाड्यावरची जगी नसेल जगी. हे वाड्यावरची जगी. अगे तारे. अगं जकी नाही जकी. अगं मग ऐक तरी कोण? अगं तो चुनचुन आवाज म्हणजे मावशी येते मावशी. काय
ती आहे कोण ग कोण? तूच ती. अगं मी तर आहेच बाई रंबा. आता तुझं नावच आहे रंबा. अगं बाई मी रंबा, तू मेनका आणि ही बुरावर बसली. ए मसाले, अगं काय सांगू तुला, खावती तिथे पुरं बाई. अगं जा की माता. अगं आता तुला येऊ का? चल बाजाराला. अगं बाई निघा बाजाराला, निघा बाजाराला. आधी चाले उशिरा आणि काय करते. अगं तुम्ही बाजाराला निघालाच खऱ्या. बरं बाई मला तुम्ही काय काय माल घेतला, काय विकत मला सगळं सांगितलं पाहिजे मग बाई. अरे बाजार करणार आम्ही, विकणार आम्ही आणि देणार पण तुला काय सांगायचं, काय घेतलं आणि काय नाही मला काय आता काय लावणार कळत नाही. अगं माठ तुझा, माठात बाजारही तुझा, विकणारही तूच बाई. परंतु तिथपर्यंत तुला घेऊन बरं कोण जाणार? येऊ की जाऊ? मग आता काय बाई, आम्हाला वाईट माहित नाही तर आम्हीच गेलो. मला काय विचार आजार लागायचं नाही. तूच सांग मावशी, मी सांगू ही सांगेल. काय ग बाई तू? मावशी मी सांगू? अगं ही सांगेल. अगं मावशी मी नाही, तीच सांगेल का? हे काय ही मी नाही ही सांगेल. याचा आवड कोणी आहे? बरं मावशी मी सांगते ऐक. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही, कुणी घेतलं ताट तर कुणी घेतलं लोणी. अशा मालाने भरल्या साड्यांच्या काकरी सात शृंगार करून सारे गवळणी निघालो आम्ही मथुरेच्या बाजारी. खूपच सुंदर बाजार आहे ते आज. हो हो आहेच रे सुंदर. हे तर बाई तू फुलंच आहे बघ. अय्या मावशी मला फुलं फुलची रागे चला बिगी चला बघू. पोरीचा थाट विचारला मग आता कोणाचं झालं बाकी? पण तू काय घेतलं ते नाही सांगितलं. अगं, मी काय घेणार? तुम्ही जे सारे जे माल घेताय त्याचा एक माल मी घेतला, मी घेतलं पाणी. अगं बाई मला काय बाजार करायचा नाही, मला काही विक्री करायचा नाही. ही बाजार निघाला खाणार तुम्ही व तुमच्यासाठी तुम्ही चालून चालून थकणार म्हणून तुमच्यासाठी मी मला प्यायला मी पाणी घेतलं राहिले. माझं कशी लागायची मावशी एकटं आली अंगावरच धावते बाई. जाऊ दे बरं राधे, मग आता निघायचं. हो चला तर चला. बरं आता मी काय म्हणते, एवढा मोठा एवढा हात चपाचा खूप कंटाळलेली बाई, बरोबर ना? बरं आता एका भोंगाचं गाणं म्हण, म्हणजे आपण लवकर निघून जाऊ बघ. बरं मावशी मी म्हणते काय झालं का मावशी? तुला काय नाही झालं? तुला काय झालंय? तू म्हातारी तुझं वय झालंय, पाठी उभी ना आता तू. आता हे माग घालून तुझ्या तुझं बाई काय तुमचं अगं तिथं आहे भावानी भूत भावानी मावशी तुला काय बोलते? मग राधे आणि थोडा तू आलेस म्हणून ना हे गाणं पण चांगलं राधे. बरं मी म्हणते
कोण चालवलं? तुम्ही गेलो पुढे तिथे समाज आता मला काय तो समाज दिलाय तुम्ही आता काय करू नका रोहिणी तुमच्या काय थांबलेलं आहे मी काय थांबतोय काय तू त्यांना दांडता हाय होय कोणाचा दांडगा हाय होय तू हो मग आम्ही आता तुझ्या होय ना तेवढंच पाहिजे सांभाळून लय मारतात लय मारतात तिकडून जा इकडून जा आणखी कुठून जा तुम्ही येणार इथंच हो अरे तुम्हाला म्हणतात तरी कोण आम्ही कोण आम्ही आता थांबल्या आता कशी दिसते आम्ही म्हणतात कोण मी कोण बन्म 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 मी इग्नू आणि मावशी ऐकून घे मावशी बघ आम्ही कृष्णदेवांच्या सवंगडी हा पेंड्या हा बोबड्या आणि मी सुदाम आता काय करायचं आम्ही सांगू तुम्हाला कृष्णदेवांच्या हुकमावर आणि आमच्या कायद्यावर तुम्हाला इथं बसावं लागेल मी काय म्हणते बघ त्यांच्या आपल्या कायद्यावर उतरून बसायचं नाही
अगं मावशी मी श्रीहरी. श्रीहरी? श्रीहरी असे नसतात. असे नसतात मग कसे असतात बरं? बाई पर्वत बेंबी हिरा आणि मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विठ्ठल मित्र करत असतात. अगं ह्यांच्या तोंडाला भुरी सुद्धा नाही. जाऊ का ती? नाही मावशे. मावशे मला रंग नाही, मला रूप नाही, मला आकार नाही, मला अवकारही नाही, मी धरती नाही, मी आकाश नाही. अगं मावशी कृष्ण म्हणजे एकाच बाजूच्या दोन टोकांचा संगम. एका बाजूला तो श्रीहरी आहे तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण विश्वातील सजीवांच्या कलागुणांचा आस्वाद घेणारा एक रसिक आहे. आणि राधे तुला तर मी सांगितलं होतं तू मथुरी बाजाराला जाऊ नकोस. तुला माहित होतं राजे? बरं आता ठीक आहे म्हणजे मग आता देव तर आलेच आहेत ना. मग भगवंत खरोखर आपण स्वतःला भगवंत म्हणत आहोत ना. मग आपली काही ओळख आहे? ठीक आहे मावशी ऐक तर. Bogana
गवळणीने तुझ्या जन्माच्या गुन्हा सांगितल्यास, पण आपल्या प्रेमाच्या गुन्हा नाही सांगितल्यास. अगं राधे, तुला आता उशीर होत नाही का ग? कान्हा सांग ना रे. ते काही नाही राधे. राधे, कुंज म्हणा माझे सवंगडी वाट पाहत असतील, मला गेलं पाहिजे. कान्हा सांग ना रे. अगं राधे, मला गेलंच पाहिजे. चल निघतो मी. कान्हा कान्हा सांगना तुझ्या माझ्या प्रेमाच्या झुंझुनीचे नाते ना